नमस्कार। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने आणि चवीने खातील असा पौष्टिक आणि मस्त असा दमदार नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे। या डाळी आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि साधारण 1 ते 2 तास आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत। तर इथे डाळ आपण भिजत ठेवलेली आहे, तेवढ्या वेळात आपण इथे चटणी तयार करूयात। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला फुटाण्याची डाळ किंवा डाळवं किंवा याला डाळ्या सुद्धा म्हणतात ती घ्यायची आहे। नंतर ह्यामध्ये 2 मी लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। जितकं तिखट हवं त्यानुसार आपल्याला मिरची घालायची आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची आहे। इथे ह्यामध्ये चटणी अगदी चटपटीत होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि आता आपल्याला अगदी बारीक अशी ही मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे। इथे आपली चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। तर आता इथे 1 तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे। हे पहा, आता आपण ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि अगदी बारीक अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरला आपल्याला अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। ही पहा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपल्याला अगदी बारीक अशी ही वाटून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये मी ही काढून घेते। ही पहा, इतपत याची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता ह्यामध्ये आपण थोड्याशा भाज्या ॲड करणार आहोत। इथे मी गाजर, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत। यामध्ये तुम्ही सिमला मिरची, पालक, दुधी, बीट हे सुद्धा घालू शकता, म्हणजे आपला नाश्ता अगदी पौष्टिक होईल। तर इथे ह्या सगळ्या भाज्या अशा घालून घ्यायच्या, थोड्या थोड्याशाच भाज्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा तऱ्हेने। त्यानंतर इथे मी आता हा इनो घालणार आहे। जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर हे मिश्रण तुम्ही रात्री तयार करून ठेवू शकता आणि सकाळी यामध्ये भाज्या ॲड करू शकता। 2 तास डाळ भिजत घालायची आणि नंतर वाटून रात्रभर ठेवायची, म्हणजे छान पीठ असं आंबून तयार होतं, म्हणजे यामध्ये सोडा किंवा इनो घालायची गरज नाही। हे पहा, व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। छान असं फ्लफी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। ह्याचे आपण मुंगलेट बनवतोय आज। तर त्याकरता इथे मी हा पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये साधारण 1 चमचा इतकं तेल घालायचं, तेल पसरवून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण हे मुंगलेट करायचे आहेत। पॅन तापला की त्यावर हे मिश्रण घालायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं। हे पहा, अशा तऱ्हेने आणि अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असे आतून शिजतील। तर 2 मिनिटांनंतर मी हे झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला याची बाजू अशी उलटवून घ्यायची आहे। पहा, किती मस्त रंग आलेला आहे आणि एका बाजूने व्यवस्थित असं हे भाजलेलं आहे। असे दोन्ही बाजूने आपल्याला छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असं हे छान असं मुंगलेट आपलं तयार झालेलं आहे। आता थोडासा याला मी मध्ये कट देते। ह्यामध्ये आपण बटर किंवा तूप घालायचं आहे, यामुळे अगदी मस्त अशी याला चव येते। इथे मी थोडंसं बटर घातलेलं आहे, ते छान असं आतपर्यंत मुरतं आणि अगदी खायला खूप अप्रतिम लागतं। तर अशा तऱ्हेने हे आपलं मस्त असं अगदी पौष्टिक असं हे मुंगलेट तयार झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात। हे पहा, छान असा कलर आलेला आहे। असेच मी हे राहिलेल्या मिश्रणाचे आता मुंगलेट तयार करून घेणार आहे। अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला खूप पौष्टिक आहे। याला अजिबात वेळ लागत नाही। चटणी बरोबर, सॉस बरोबर, कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता। तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या आणि पौष्टिक रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।